subscribe our channel, press the bell icon. Please like and share this video. To join our Telegram group, please click the link given in the description box. भाग 69 सुरू होत आहे. उपविभाग 22. सायंकाळच्या वेळी राजे सरळ कोठीत आल्याचं पाहून साऱ्यांना आश्चर्य वाटलं. जिजाबाई कोठीत पाटावर बसल्या होत्या. दासी शिधा काढीत होत्या. राजे येताच पुतळाबाई सोयराबाई पदर सावरून उभ्या राहिल्या. दासी परिवार अंग चोरून कोपऱ्यापाशी भिडला. राजेसुद्धा क्षणभर घोटाळले. जिजाबाईंनी विचारलं, राजे, कोठीपर्यंत सरळ मातकड काय बेत धरली? राजे म्हणाले, मासाहेब, आपण जरा आत याल तर सर्व सांगता येईल. तुम्ही चला, आम्ही एवढ्यात येतो. राजे वळले. जिजाबाईंच्या महाली राजे येर झाल्या घालीत होते. प्रत्येक क्षण त्यांना मोठा वाटत होता. वारंवार ते दरवाजाकडे पाहत होते. जिजाबाई आत येताच राजांनी त्यांचे दोन्ही खांदे पकडले. जिजाबाई पाहत होत्या. राजांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडत होता. जिजाबाई म्हणाल्या, शिवबा, अरे झालंय काय तुला? मासाहेब, केवढा आनंद, केवढं समाधान वाटतंय आज. आज महाराज साहेबांचं विजापुराहून पत्र आलंय. खरं? हो मासाहेब. आनंदाची बातमी आणली तर खुशाली मिळते. द्याल ती खुशाली कमी पडावी अशी बातमी आम्ही सांगणार आहोत. सांग ना ती, मग मागेन ते द्यायला हवं. राजा, अरे जीव सुद्धा माझा राहिला नाही. तुला मी काय देणार? मासाहेब, महाराज साहेब आम्हाला भेटायला येणार आहेत हे सांगितलं तर खरं वाटेल तुम्हाला. चल, उगीच भलती थट्टा कसली करतोस? थट्टा नाही मासाहेब, अगदी खरं आहे. आम्ही आदिलशाहीशी केलेला करार आणि आमची वाढती सत्ता लक्षात घेऊन आदिलशाहीत महाराज साहेबांना तीर्थयात्रेची, आमच्या भेटीची परवानगी दिली आहे. एवढंच नव्हे तर महाराज साहेब तुळजापूरला देवी दर्शनाला येऊन थडकलेतही. देवी दर्शन? पण खानानं राजे परत हसले. एक वेगळा अभिमान त्यांच्या मुखावर उमटला. मासाहेब, आमचे तुळजापूरचे भोपे इतर कशात हुशार नसले तरी देवी रक्षणात तरवेज आहेत. त्यांनी आपल्या कृतीनं कदमांच्या घराण्याचं नाव वाढवलं. काय केलं त्यांनी? जिजाबाईंनी उत्सुकतेनं विचारलं. काय केलं नाही ते विचारा. त्यांनी आमची इज्जत, प्रतिष्ठा, आमचं कुलदैवत राखलं, जपलं. मासाहेब, तुकाईची मूर्ती चल आहे. जेव्हा खान तुळजापूरला आला तेव्हा कदमांनी मूर्ती लपवली आणि त्या जागी दुसरीच मूर्ती ठेवली. जिजाबाई ते ऐकून आनंदल्या. राजे, अशा माणसांचं कौतुक व्हायला हवं. जरूर होईल मासाहेब. संधी मिळताच आम्ही त्यांचं कौतुक जरूर करू. जिजाबाईंनी उत्सुकतेने विचारलं, पण राजे, स्वारी केव्हा येणार? पंढरपूर करून जेजुरीवरून महाराज साहेब येतील असं वाटतं. पण शास्ता खान, तो पुण्यात तळ देऊन आहे ना, त्याची चिंता करू नका. महाराज साहेब भेट घेऊन परत जाईतो शास्ता खानाला आम्ही झुलवीत ठेवू. त्यासाठी हवं ते कबूल करू. आणि जरी शास्ता खानाला महाराज साहेबांची वर्दी लागली तरी तो काही करणार नाही. शहाजहानच्या कारकिर्दीत महाराजा शहाजीराजांनी गाजविलेले पराक्रम, दक्षिणेतील त्यांची वाढती सत्ता, हे सर्व तो जाणून आहे. तू करशील बाबा, तुला सारं जमतं, जिजाबाई म्हणाल्या. फारच क्वचित जिजाबाई एकेरी नावाने राजांच्या बरोबर बोलत असत. अत्यानंद झाल्याखेरीज ते शब्द उमटत नसत. राजांनी भराभर हुकूम सोडायला सुरुवात केली. राजगडची सदर रंगवायला सुरुवात झाली. सर्व वाडा, सारे चौक, पागा, बुर्जांच्या तोफा, ढालायतांचे कपडे, बारीक सारीक साऱ्या गोष्टी राजांच्या नजरेत येत होत्या. पेशवे, डबीर, अमात्य सर्वांना नाना हुकूम सुटत होते. जिजाबाई सामानांच्या याद्या फडात पाठवीत होत्या. सर्वांची नजर शहाजीराजांच्या आगमनाकडे लागली होती. जिजाबाईंचा आनंद मनात सामावला जात नव्हता.
आज जवळजवळ 20 वर्षांनंतर स्वारींचे पाय दिसणार होते. नशिबाने घडत असणाऱ्या या भेटीत काही न्यून राहू नये म्हणून त्यांनी शास्त्र्यांना बोलावून घेतलं. शास्त्र निर्णय असा निघाला की इतक्या वर्षांनी घडणारी भेट सरळ होऊ नये, ती देवस्थानाच्या जागी व्हावी. प्रथम दर्शन तुपाच्या प्रतिबिंबानं घडावं. राजांना ते समजताच राजांनी जेजुरीच्या देवळात भेट घेण्याचं निश्चित केलं. सखुबाई, महादजी, बजाजी या साऱ्या मंडळींना अगत्याने गडावर येण्यासाठी बोलावणी पाठवली. कान्होजी जेध्यांचा आनंद तर मनात मावत नव्हता. शहाजी राजांचे ते खास सरदार बातमी समजताच ते गडावर हजर झाले. राजांनी खास अश्वपथक निवडलं. कान्होजी, येसाजी, तानाजी ही खास निवडक माणसं घेऊन पेशवे मोरोपंत खास अश्वपथकासह शहाजीराजांना गाठण्यासाठी पंढरपूरला निघाले. शास्ताखानाबरोबर वाटाघाटी करण्यासाठी डबीर वारंवार पुण्याला जात होते. राजे नरमाईची, नम्रतेची पत्र पाठवित होते. प्रत्येक भेटीबरोबर खानासाठी भारी वस्त्र, अलंकार पाठवले जात होते. आपल्या अवाढव्य फौजेनं शिवाजी नमला आहे असा अर्थ खानाने करून घेतला होता. ज्या पद्धतीनं शिवाजी आदिलशाहीशी वागत होता तसा आजवर मोगलांशी वागलेला नव्हता. भारताच्या सम्राटांशी वागणं थोडं निराळच असणार अशी आलमगीरपासून सर्वांची समजूत होती. राजांनी तेच धोरण चालू ठेवलं होतं. राजे जेजुरीला गेले. मंदिरापासून पायथ्यापर्यंत राजांची नजर फिरली. राजांनी पायथ्यावरच्या माळावर जागा निवडली. भव्य शामियाना उभा करण्याची आज्ञा दिली. शहाजी राजांनी पंढरपूर सोडल्याची बातमी गडावर येऊन पोहोचली. राजांचे शेकडो नजरबाज पुण्यापासून जेजुरीपर्यंत पेरले गेले होते. नेताजी पालकरांना आज्ञा दिल्या गेल्या होत्या. जेजुरीच्या आसपासच्या मुलखात भेटीच्या आदल्या दिवशी आपले 8,000 घोडदळ घेऊन हजर राहण्याचा राजांनी हुकूम सोडला होता. रात्री राजे महालात गेले. पलंगावर पडून ते विचार करीत होते. त्यांना बंगळूरच्या किल्ल्यात वाड्याच्या दरवाजाशी उभे असलेले शहाजी राजे अस्पष्ट आठवत होते. अनेक धूसर आठवणींची गल्लत होत होती. सोयराबाई महालात आल्या तरी त्यांची चाहूल राजांना लागली नाही. सोयराबाई म्हणाल्या, कसला विचार चाललाय एवढा? राजांनी सोयराबाईंच्याकडे पाहिलं. हसत राजे म्हणाले, 20 वर्षांपूर्वीचा काळ आठवत होतो आम्ही. त्यावेळी काय घडलं? खुद्द आमच्याच आठवणी दुधी बनल्यात. तिथं तुम्हाला आठवणार कसं? कसल्या आठवणी? कसल्या? आम्हाला पहिलं पितृदर्शन घडलं ते तिथं. तिथेच त्यांच्या हौसेसाठी आपला विवाह झाला. तरी मी नशीबवान का? लहानपणीच घरदार सुटलं, माहेर पारखं झालं. आठवणींचा आम्हाला त्रास नाही. साऱ्याच आठवणी त्रासदायक असतात असं थोडंच. काही सुखाच्याही असतात. आमच्या नशिबीत असल्या आठवणी नाहीत राणीसाहेब. असं म्हणत जाऊ नका. नाही म्हटलं की नाहीच होतं. नेहमी माणसानं आहे म्हणावं. पण असलं तर ना, नसलं तरी आपोआप येईल. बरं बाई आहे, सोयराबाई हसून म्हणाल्या. इतका मनाचा हळवेपणा राजांच्या ठिकाणी फारच क्वचित दिसून येईल. चांगला मुहूर्त पाहून राजगडावरून मेणे हल्ले. राजे आपल्या अश्वपथकासह बाहेर पडले. जेजुरीची वाट फार दूरची वाटत होती. एवढी साऱ्यांची मनं उतावीळ झाली होती. जेजुरीचं सारं रूप पालटत होतं. खुरट्या हिरव्या गवताने जेजुरीचा कातळ शोभिवंत दिसत होता. मंदिराच्या तटापर्यंत चढलेल्या काळ्या भोर पायऱ्या एकदम डोळ्यात भरत होत्या. गडाच्या पायथ्याशी शेकडो पाली, डेरे, शामियाने उभे केले गेले. छावणीच्या मध्यभागी असलेला सुवर्ण कळसाचा डेरा खास होता. भगवा ध्वज त्यावर डौलाने फडफडत होता. राजांनी खंडोबाची यथासांग पूजा केली, दानधर्म केला. शहाजी राजांच्या आगमनाची वार्ता येताच सारे मंदिरात आले. शहाजी राजे आपल्या 1000 घोडदळासह राजांनी पाठविलेल्या अश्वपथकासह जेजुरीकडे येत होते. जेजुरीच्या पायथ्याशी राजे पायउतार झाले. शहाजी राजांच्या बरोबर मोरोपंत, कान्होजी,
ही मंडळी होती. शहाजी राजांच्या स्वागतासाठी माणकोजी दहातोंडे, अमात्य, डबीर आणि इतर सरदार मंडळी पायथ्याशी उभी होती. अदबीने सारे पुढे झाले. माणकोजीने शहाजी राजांचे पाय धरले. शहाजी राजांनी माणकोजींना उठवून मिठी मारली. भरल्या आवाजात शहाजी राजे म्हणाले, माणकोजी, भेट झाली, बरं वाटलं. माणकोजी म्हणाले, चलावं महाराज. क्षणभर शहाजी राजे बेचैन झाले. म्हणाले, तुम्ही सर्व आलात, पण राजे सामोरे आले नाहीत. क्षमा करावी महाराज, पण द्वादशीनंतर ही भेट घडत आहे. एकदम सामोरे येऊ नये असा धर्मसंकेत, त्यामुळं असं. शहाजी राजे म्हणाले, चला, आम्ही राजांना भेटायला उतावीळ आहोत. शहाजी राजे सर्वांसह मंदिराच्या पायऱ्या चढत होते. शहाजी राजांनी मंदिराच्या बाहेर पाय धुतले आणि ते मंदिरात प्रवेश करते झाले. देवदर्शन आटोपून शहाजी राजे चौक गाभाऱ्यात आले. त्या चौकात एक भली मोठी रौप्य परात ठेवली होती. तिच्या बाजूने पणत्यांची माळ तेवत होती. शहाजी राजे परातीवर वाकले. तूप निश्चल होतं. शहाजी राजे पाहत होते. परातीतील तुपात 4 चेहरे दिसत होते. तो उमदा पुरुष कोण? आपलीच 2 प्रतिबिंब तर पाहत नाही ना, असं शहाजी राजांना वाटलं. लक्ष वेधलं मधल्या प्रतिमेकडे. तेच धारदार नाक, तेच रुंद कपाळ आणि तेच बोलके डोळे. आणि कडेवर कोण आहे? छोटे युवराज. आणि ही आमची सुनबाई वाटतं. सारेच चेहरे हसरे बनले होते. घंटांचा आवाज उमटत होता. माणकोजी कान्होजींचे डोळे समाधानाने भरून आले होते. शहाजी राजे उभे राहिले. शहाजी राजांनी 60ची उमर ओलांडली होती. वार्धक्याची छटा पिकल्या केसात व्यक्त होत होती. पण रुबाब तोच होता. तोच देखणेपणा होता. शहाजी राजांनी मान वर केली. समोर शिवाजी राजे उभे होते. डोक्याला जिरेटोप होता. कानात चौकडा डुलत होता. हनुटीवरची भरदार काळीभोर दाढी चेहऱ्याच्या रुबाबात भर घालीत होती. शहाजी राजांना आपली तरुणपणीची प्रतिमा आठवली. त्यांचे श्वास ते रूप पाहताच कोंडले गेले. शिवाजी राजे धीमी पावलं टाकीत सामोरे गेले. नजीक जाऊन ते गुडघ्यांवर वाकले. आपले दोन्ही हात शहाजी राजांच्या पायांच्या दोन्ही बाजूंना टेकून ते शिवाजी राजांनी आपलं मस्तक महाराज साहेबांच्या पायांवर ठेवलं. थरथरत्या हातांनी शहाजी राजांनी शिवबांना उठवलं, मिठीत घेतलं. राजांच्या पाठीवर ते मायेचे हात फिरत होते. पण शहाजी राजांच्या तोंडून शब्द उमटत नव्हता. मिठी सैल होत नव्हती. स्वतःला सावरून घेत आनंदाश्रू पाझरत असता शहाजी राजे म्हणाले, राजे, मोठे झालात, कर्तृत्ववान झालात, पण लहानपणीची सवय सुटत नाही. साऱ्यांच्या भेटी झाल्या. सारे आनंदाने मंदिर उतरू लागले. शहाजी राजे डेऱ्यात येऊन बसले. जिजाबाई, सोयराबाई, पुतळाबाई वगैरे राणीवसा अदबीनं उभा होता. शिवाजी राजे समोर उभे होते. शंभूबाळ आपल्या आजोबांच्या मांडीवर बसून साऱ्यांच्याकडे धिटाईनं पाहत होता. शहाजी राजांनी विचारलं, सुनबाई, ओळख आहे का? सोयराबाई लाजल्या. शहाजी राजे म्हणाले, एवढं लाजायला नको. लग्नात रडू लागलीस तर कडेवर घेऊन समजूत काढीपर्यंत पुरे वाट झाली. सारे हसले. राजे म्हणाले, आपण थोडा वेळ विश्रांती घ्यावी. आज्ञा झाली की हजर होऊ. राजांनी सोयराबाईंच्याकडे पाहिलं आणि शंभूबाळाला घेतलं. राजांच्या पाठोपाठ राणीवसा बाहेर पडला. डेऱ्यात फक्त शहाजी राजे आणि जिजाबाई होत्या. शहाजी राजे म्हणाले, राणीसाहेब, जी. शहाजी राजे उठले. येरझाऱ्या घालू लागले. दोन्ही हात पाठीशी बांधले होते. मानेवर केस रुळत होते. काय बोलावं, कसं बोलावं हे त्यांना कळत नव्हतं. कोणत्याही बिकट प्रसंगात न गोंधळणारे फर्जत शहाजी राजे पुरे बेचैन झाले होते. चालता चालता ते एकदम थांबले. गरकन वळत ते म्हणाले, राणीसाहेब, जी. आज आपल्या समोर आम्ही शर्मिंदे आहोत. तुमच्या समोर उभं राहायला आम्हाला हिंमत पुरत नाही.
जिजाबाईंनी आपली नजर वर केली. शहाजी राजे व्यथित झाले होते. शहाजी राजे म्हणाले, आठवतं जेव्हा बंगळुराहून यायला निघालात तेव्हा तुम्ही थोरल्या संभाजी राजांना 4 दिवस घेऊन जातो म्हणालात. तेव्हा मारे ऐटीनं आम्ही म्हणालो, आम्ही संभाजी राजांना वाढवतो, तुम्ही शिवाजी राजांना तयार करा, पाहू कोण तयार होतं ते. शहाजी राजे अडखळले. त्यांनी औंढा गिळला. कष्टाने अश्रू आवरीत ते म्हणाले, राणीसाहेब, एकाकी असताही स्त्रीत्वाच्या दुबळ्या हातांनी तुम्ही शिवाजी राजांना पोलादी पुरुष बनवलत, थोर पराक्रम करून दाखवलात. पण आमच्या पोलादी छत्राखाली आम्ही शंभू बाळांचं रक्षण करू शकलो नाही, याची खंत मनाला जाळते आहे. मी काय करणार होते? जे झालं ते दैवानं झालं. आपले आशीर्वाद होते म्हणूनच राजे एवढं करू शकले असं समजता हा तुमचा मोठेपणा. राजांना आम्ही कसली मदत केली? त्यांनी मात्र आम्हाला कठीण प्रसंगातून सोडवून घेतलं आणि तोहमत येते असं वाटताच आदिलशाही इतराजीला घाबरून राजांची जबाबदारी सफे उडवून टाकली. उलटणाऱ्या दिवसाबरोबर ते शल्य मनाला जाळत होतं. म्हणूनच आम्ही येण्याची उतावीळ केली. रात्री देवळाच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत पायऱ्यांवर आणि दोहो बाजूंच्या दीपमाळांवर दीप पाजळले होते. लक्षज्योतींची शांत उतरंड वाऱ्यावर थरथरत होती. 2 दिवस जेजुरीला राहून शिवाजीराजांनी मुक्काम हलविला. शहाजीराजांच्या सह ते राजगडावर आले. राजगडाच्या पायथ्याशी शृंगारलेली पालखी होती. पालखीच्या दोन्ही मुखांना सुवर्णाचे रत्नजडित हत्तींचे मुखवटे बसवले होते. पालखी किनखापी बैठकीने आणि जरी गोंड्यांनी सजली होती. राजांनी शहाजीराजांना पालखीत बसण्याची विनंती केली. शहाजीराजे पालखीत बसले. शहाजीराजांनी काढलेले जोडे घेऊन अनवाणी पायांनी राजे पालखी मागून जात होते. पालखी प्रवेश करताच गडाच्या दरवाजावर नगारा झडत होता. पालखी मागून सारे जात होते. शहाजीराजांना सन्मानाने घेऊन येऊन राजांनी त्यांना सुशोभित सत्रेवर बसवलं. राजांच्या काखेतील जोडे पाहताच शहाजीराजे म्हणाले, राजे, आमचे जोडे आपल्या पायात शोभतील अशी कीर्ती मिळवलीत. ते जोडे खाली ठेवा. शिवाजीराजांनी साऱ्या मंत्रिमंडळाशी शहाजीराजांचा परिचय करून दिला. रात्री भोजनाची पंगत सजली. सुवर्ण ताटांभोवती सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या. नातवाला घेऊन शहाजीराजे सुवर्ण फुल्यांनी सजलेल्या चांदीच्या पाटावर बसले. राजे अदबीनं पुढे झाले. त्यांनी अदबीने शहाजीराजांच्या मनगटावर मोगरीचा गजरा बांधला आणि तो बांधित असता राजांचे अश्रू शहाजीराजांच्या मनगटावर पडले. शहाजीराजे उद्गारले, राजे, तुमच्या डोळ्यात अश्रू? राजे म्हणाले, आमच्या पुंडाईमुळे आपणास बंदिवास घडला. या बलशाली हातात बेड्या पडल्या. राजे, असं बोलू नका. जे आम्हाला जमलं नाही ते आपण करून दाखवलेत. मोगलाई आणि आदिलशाही यांशी झुंज देऊन थोर पराक्रम केलात. तुमच्या पराक्रमानं आम्ही धन्य झालो. हातीच्या बेड्या सुद्धा आम्हाला या फुलांइतक्याच हलक्या वाटल्या. त्यासाठी इतके कष्टी होऊ नका. संभाजीराजांनी ताटात हात घातलेला पाहून ते म्हणाले, पाहिलं, आमचे शंभू बाळ देखील उतावीळ झाले आहेत. बसा तुम्ही. पंगत बसली. समाधानाने जेवणाऱ्या शहाजीराजांना पाहून जिजाबाई तृप्त झाल्या. सोयराबाई, पुतळाबाई हा राणीवसा वाढायला सिद्ध झाला होता. नवे नवे पदार्थ मुतपाक खाण्यातून येत होते. शेवटी शहाजीराजे म्हणाले, राजे, या सुनांच्यामुळे भारी संकटात पडलोय आम्ही. काय झालं? काय झालं? शहाजीराजे हसत म्हणाले, येणारी आमची प्रत्येक सूनबाई आतून नवीन चीज घेऊन येते. नाही म्हणता येत नाही. आता 70च्या घरात उमर आली, एवढं पचायचं कसं? तेव्हा तुम्हीच आम्हाला या हसीन आफतीमधून मोकळं करा.
शहाजी राजांचे ते बोल ऐकता सारी पंगत हसली. राजे शहाजी राजांना आपला गड, दप्तराची व्यवस्था सारं दाखवित होते. माणकोजी कान्होजी राजांचे पराक्रम ऐकवित होते. सर्व पाहून शहाजी राजे तृप्त झाले. शहाजी राजांच्यासाठी राजांनी सर्वत्र शिकार भालदार सोडले होते. नित्य नवी शिकार गडावर येत होती. एकदा जेवत असता शहाजी राजांनी विचारलं, राजे, केव्हा शिकारीला जाता की नाही? राजे शरमले. ते म्हणाले, इच्छा आहे, पण उसंतच मिळत नाही. खरं आहे. शहाजी राजे म्हणाले, पण आम्हाला मृगयेची भारी हौस. आता सारी हौस फिटली आहे, पण अजूनही वाटतं, काय महाराज, एखादी भल्या जंगी डुकराची वर्दी यावी, घोड्यावरून भाल्यानं शिकार करावी. त्या शिकारीला मात्र आमच्या जवळ कंटाळा नाही, थकवा नाही, वयाचा हिशेब तिथे आठवतच नाही. भाग 69 समाप्त होत आहे.